So just see here, what about the oxygen dissociation curve once again. Okay, so that oxygen dissociation means the separation. Oxygen dissociation curve means oxygen separation. Oxygen's separation. Okay. Oxygen dissociation, which means nothing but the oxygen. We know that the binding affinity of carbon monoxide is 250 times more to Hb. CO ची बाइंडिंग ॲफिनिटी 250 पट जास्त आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या नंतर कार्बन डायऑक्साईडची ॲफिनिटी 2.5 टाइम्स जास्त आहे आणि या ठिकाणी सगळ्यात कमी ॲफिनिटी O2 ची येते टुवर्ड द Hb. ओके, म्हणजे याच्या नंतर इथं जो आहे हा कार्बॉक्सियम किंवा कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जे तयार होतो, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जो फॉर्म होतो तर हा स्टेबल असतो, विच इज स्टेबल. याच्यापासून जो तयार होतो सबस्टिट्यूट प्रोडक्ट, दिस इज अ कार्बामाइनो hemoglobin, which is a less stable. Less stable means can be reversible whenever the concentration of O2 is more. O2 चं concentration जास्त असेल तर हा याला सोडेल, कार्बन हिमोग्लोबिन याला सोडेल आणि याला जाऊन बाइंड होईल. पण जर इथं जर असेल याच्यासोबत जर स्पर्धा केली याची याची तर हा मात्र डायरेक्ट हिमोग्लोबिनला स्टेबिलाइज करून टाकतो. म्हणजे इथं डायरेक्ट पॉइझनिंगच होते डायरेक्ट. ओके, आणि याच्यात तयार झालेला हा जो काही आहे तर ऑक्सी हिमोग्लोबिन. तर ऑक्सी हिमोग्लोबिन हा जो काही फॉर्मॅट आहे तर ऑक्सी हिमोग्लोबिन, ओके, हा जो काही असणार आहे तर हा इझिली रिव्हर्सिबल असणार आहे. इझिली रिव्हर्सिबल असणार आहे. ओके, जनरली तुम्ही जर बघितलं, when we take what about the graph, okay, so the graphical representation here, we just take the 20, 40, 60, 80 and 100. That is, so we just take it as a, so mm of Hg, mm of Hg O2 म्हणजे थोडक्यात पार्शियल प्रेशर ऑफ O2. ओके, याच्यामध्ये काय पार्शियल प्रेशर ऑफ O2 इकडे दाखवलं आणि इकडच्या याच्यामध्ये काय दाखवलंय. So it represents the saturation 20, 40, 60, 80 and 100. हे काय? This is a saturation. 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 Okay, for Hb. Hb साठीचं saturation काय असतं? So just see the graph. We obtain the sigmoid curve. Okay, we obtain the sigmoid curve. For 30, the saturation is 50%. 30 असेल तर 50%. Whenever the partial pressure of oxygen is almost, या partial pressure जर वाढत गेलं, it may be the 50 or 60, whatever we just take. Okay, तर हे जर वाढलं तर त्यावेळेस किती असतं नॉर्मली. आता डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये किती असतं, ऑक्सिजन किती असतो डीऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये 40. जेव्हा 40 होईल ना त्यावेळेस इथं पार्शियल प्रेशर असतं ऑलमोस्ट अप टू द 75. जेव्हा पार्शियल प्रेशर इथं 95 बनतं, 95, त्यावेळेला इथं या ठिकाणी काय असतं, ग्राफ तुमचा असतो स्टेडी. ओके, म्हणजे तुम्हाला हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट मिळेल. वी नो दॅट 1 Hb is equal to 4 O2.
एक हिमोग्लोबिन म्हणजे 4 O2. म्हणजे हिमोग्लोबिनला किती साखळ्या असतात? सो हिमोग्लोबिन हॅव्हिंग द 4 चेन. सो ईच चेन बाइंड्स 1 ऑक्सिजन. प्रत्येक साखळीला काय असणार आहे? एक ऑक्सिजन बाइंड असणार आहे. ओके, सो या पद्धतीने सो वी ऑब्टेन द ग्राफ समवॉट लाईक दॅट. So this is a sigmoid curve. What we obtain? So this is a sigmoid curve. Sigmoid curve. Sigmoid curve. Okay, sigmoid curve मिळणार आहे. ओके, कधी मिळणार आहे? तर सिग्मॉइड कर्व आपल्याला मिळणार आहे whenever the partial pressure of oxygen is more, partial pressure of CO2, partial pressure of CO2 is less, temperature is also less, and we can say it as a H plus ion is less but pH is high. कमी H plus म्हणजे pH जास्त. जेवढं H प्लस आयन लिबरेशन जास्त तेवढं ते ऍसिडिक असतं, है की नाही? म्हणजे न्यूट्रल असेल तर अफिनिटी जास्त, पीएच कमी असेल तर अफिनिटी पण कमी. ऍसिड झाल्यानंतर आपल्याला जाणवतं की नाही ब्रीथिंगला डिफिकल्टीज वगैरे ऍसिडिटी झाल्यावर, तर याच्याशी कन्सर्नच असल्यासारखे नाही. ओके, सो सिग्मॉइड कर्व मिळेल या अटीमध्ये, या अटीमध्ये आपल्याला सिग्मॉइड कर्व मिळेल. ओके, सो हे बाकी सगळे कमी आणि इथं ऑक्सिजन जास्त. ओके, सो या पद्धतीने. आणि याच्या उलट whenever we just take what about the opposite curve, the curve which is somewhat like that, खालून कर्व. ओके, कोणत्या साइडला शिफ्ट झाला हा? खालची साइड म्हणजे राईट का लेफ्ट? राईट साइड. म्हणजे राईट साइड म्हणजे खाली आलं. ओके, हे आलं खाली आलं. ओके, का खाली आलं? राईट साइडला शिफ्ट झालंय. ओके, आता ग्राफ असल्यामुळे असं दिसतंय. डायग्राम म्हणल्याच्या नंतर मात्र उलट आलं असतं बरं का. ओके, ग्राफ असल्यामुळे असं आहे, कारण ग्राफ 3D नसतो, स्केचिंग केलेला असतो. डायग्राम असली असती तुमच्या डोक्यात ही डायग्राम आली असती, कोणती? ही अशी, इकडची साइड राईट, इकडची लेफ्ट, म्हणजे इकडचे राईट, इकडचे लेफ्ट. हार्टचं चेंबरचं बघा ना तुम्ही त्या पद्धतीने. पण जनरली ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही या पद्धतीने रिप्रेझेंट करणार. तर इथं राईट साइडला कधी कर्व हे होणार आहे? व्हेन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 इज मोर, CO2 चं जास्त असेल, temperature is also, temperature is more. Okay, so H plus ion more and O2 concentration less. So this is called as Bohr's effect. डोक्यात कसं ठेवायचं? राईट मध्ये R आहे आणि बोर नावाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा R आहे. बोर्स इफेक्ट, याला बोर्स इफेक्ट म्हणायचं. ओके, याला काय म्हणायचं? बोर्स इफेक्ट. ओके, कशामुळे होतं असं? तर याचं कारण आहे, जनरली तुम्ही जर बघितलं तर काय होतं? कार्बन डायऑक्साईड जास्त असल्यामुळे ऑक्सिजनची अफिनिटी कमी होते, त्याच्यामुळे राईट साइडला. पण कधी कधी काय होतं? दॅट कार्बन डायऑक्साईड इज कंबाईन्ड विथ क्लोराइड आयन. क्लोराइड आयन सोबत जनरली इथं जर बघितलं तर इथं बायकार्बोनेट तयार झालेलं असतं, लक्षात घ्या. ओके, म्हणजे कसं असतं? जनरली तुम्ही जर बघितलं तर इथं कसं होतं माहिती का? इथं जनरली तुम्ही जर बघितलं तर CO2 reacted with H2O in presence of one of the most fastest enzyme that is called as carbonic anhydrase. Carbonic anhydrase. तर याचं आहे H2, हे O आणि इथलचा CO म्हणजे CO3 या पद्धतीने, H2CO3. आणि याच्या पद्धतीने इथं जर तुम्ही बघितलं तर कार्बोनिक अनहायड्रेज आणि याच्यामध्ये इथं तयार होईल H प्लस आयन सेपरेट निघल आणि इथं तयार होईल HCO3 मायनस, HCO3 मायनस. ओके, सो लाईक दॅट. म्हणजे इथं काय तयार झालं? यांच्या दोघांपासून कार्बन डायऑक्साईड वॉटर पासून तयार झालं हे. सो दिस इज द कार्बोनिक ऍसिड. काय आहे हे? कार्बोनिक ऍसिड आहे. आणि हे जे काही आहे तर हे जे आहे याला म्हणायचं बायकार्बोनेट. काय आहे? बायकार्बोनेट. ओके, सो H प्लस बाहेर पडल्यामुळे ते बायकार्बोनेट फॉर्म होईल. आणि किती क्विक रिएक्शन आहे तुम्हाला माहिती आहे? बायोमॉलिक्युल्स मध्ये दिलेलं आहे. किती क्विक आहे? 6 लाख मॉलिक्यूल पर सेकंड. सगळ्यात फास्टेस्ट दुनियामधला एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज, हो की नाही? सो या पद्धतीने. आणि जर एन्झाईम नसेल तर ही रिएक्शन किती वेळ घेते? ओनली
ओनली 2000 मॉलिक्यूल पर मिनिट, इतकी स्लो होते. मिनिटाला 2000 का 200? 200. 2000 पण सॉरी. इथं डायरेक्ट काय होता 6 लाख पर सेकंद फॉर्म होता जर हा एन्झाईम असेल तर. म्हणून या एन्झाईमला फास्टेस्ट एन्झाईम म्हणतो. काही जण म्हणतील हा एन्झाईम कोण तयार करतं? हा एन्झाईम तयार करते प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुठं कुठं असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ RBCs अँड इन प्लाझ्मा. आणि डिझॉल्व स्टेट मध्ये प्लाझ्मा मध्ये तो एन्झाईम असतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आहे. आणि याच्या अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशनचा जो फॉर्मॅट आहे हा. तर वरतून शिफ्ट झालेलं हे जे आहे सो हे लेफ्ट साइडला. सो दिस इज बिकॉज ऑफ क्लोराइड शिफ्ट. याला हम्बर्गर शिफ्ट म्हणतो आपण, नाही का? काय म्हणतो आपण? हम्बर्गर शिफ्ट म्हणतो. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय होतं? याच्यामध्ये जो क्लोरीन आहे तो सोडियम सोबत रिॲक्ट होतो. सोडियम क्लोराइड वगैरे फॉर्म होईल. जेवढे क्लोरीन याच्यामध्ये जातील ते क्लोरीन या H+ ला इनडायरेक्टली हे करतील आणि जास्तीत जास्त बायकार्बोनेट फॉर्म करतील आणि हिमोग्लोबिन सोबतची बाइंडिंग अफिनिटी काय करतील? बाइंडिंग अफिनिटी कार्बन डायऑक्साइडची कमी करतील. म्हणजे कार्बन डायऑक्साइड जास्तीत जास्त बायकार्बोनेट तयार करेल. म्हणून ऑक्सिजन कोणाला जाऊन बाइंड होईल? हिमोग्लोबिनला. त्याच्यामुळे इकडे जर गेलं तर ऑक्सिजनची बाइंडिंग वाढत चालली. कुणामुळे चालली? क्लोरीनमुळे. कळायला लागलं कसं व्हायला लागलंय की क्लोरीन समजा ही सेल आहे, याच्या आतमध्ये क्लोरीन आला, H+ आला, Cl- मध्ये आल्याच्या नंतर इथालच्या H+ सोबत बाइंड होईल आणि जास्तीत जास्त बायकार्बोनेट फॉर्म करेल. जास्तीत जास्त बायकार्बोनेट फॉर्म केल्यामुळे काय होतं की बायकार्बोनेट फॉर्म झाल्यामुळे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड यूज होतील आणि जास्त कार्बन डायऑक्साइड यूज झाले पुन्हा सोबत बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ती हिमोग्लोबिनला बाइंड व्हायची त्यांची कॅपॅबिलिटी काय झाली? कमी झाली. ती कॅपॅबिलिटी कमी झाली मग तिथे जाऊन कोण बाइंड होईल? ऑक्सिजन. त्याच्यामुळे लेफ्ट साइडला गेला म्हणजे तुमची ऑक्सिजनची अफिनिटी वाढली. इकडं तुमची ऑक्सिजनची अफिनिटी वाढते. O2 म्हणजे इथं HbO2 तयार होतो लगेच. HbO2 फॉर्म होतो आणि इकडे खाली आलं म्हणजे बोर्ड्स इफेक्ट मध्ये काय तयार होतं? इझिली HbCO2. बोर्ड्स इफेक्ट मध्ये कोण तयार होतं? HbCO2. आणि सिग्मॉइड कर्व जनरली नॉर्मल व्हॅल्यू असते तेव्हा. इज इट क्लिअर? की जरा कळलं हे बरं? शुअर. काल थोडंसं कन्फ्युजन होतं. नक्की ना? ओके चलो. Now we are just going to move forward. As we all know that 100 ml of blood, 100 ml of blood, okay, 100 ml of blood, okay, या ब्लड मध्ये कंपोनेंट्स काय असतात? 100 ml of blood which consisting about काय? having about 15 milligram Hb. काय? 15 milligram of Hb. नॉर्मली 15 एवढी व्हॅल्यू असेल. ओके. फिमेल मध्ये थोडीशी हिमोग्लोबिनची व्हॅल्यू आणखी कमी असेल अप टू द 12. ओके. सो या पद्धतीनं सो 15 मिलीग्राम Hb प्रेझेंट असेल 100 ml मध्ये. ओके. याच्यात O2 चं जर प्रमाण बघितलं तुम्ही तर किती असेल? 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड डिलिव्हर दॅट 5 ml ऑफ O2 ट्रान्सफर करेल. 5 ml ऑफ O2 ट्रान्सफर करेल. जस्ट कीप इन माइंड. अगदी काळजीपूर्वक डोक्यात घ्या. 100 ml ब्लड जर असेल ऑक्सिजनेटेड तर त्याच्यामध्ये 15 मिलीग्राम एवढी हिमोग्लोबिन आहे. एक हिमोग्लोबिन 1 मिलीग्राम ऑफ हिमोग्लोबिन इज इक्वल टू 1.34 ml O2. 1.34 ml O2. म्हणजे जनरली तुम्ही जर बघितलं तर यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल माहिती का? तर यानुसार कॅल्क्युलेशन होईल ही 15 ओके हे 15 मिलीग्राम मध्ये किती ml येणार टोटल? 15 ml मध्ये टोटल 20 ml येणार. किती येणार टोटल? 20 ml O2 येणार. ठीक आहे. 15 मिलीग्राम मध्ये किती येणार? 20 येणार. पण जनरली तुम्ही जर कन्सिडरेशन मध्ये घेतलं तर याच्या मधला डिलिव्हर्ड किती केला जातो? निम्मा. कारण तुमचं पार्शियल प्रेशर 95 असतं पण किती सप्लाय केलं जातं? सप्लाय किती केलं जातं? तर
45 पर्यंत 40 पर्यंत ऍक्च्युली येणार आहे. ओके, म्हणजे जनरली तुम्ही जर बघितलं तर 5 ml ऑफ O2 ट्रान्सफर टू टिश्यूला सप्लाय केला जातो. ओके, सो या पद्धतीने. याच्या उलट जर तुम्ही अजून जर गेलात तर तुमच्या डोक्यात येईल की 100 ml ऑफ ब्लड विच पास 100 ml ऑफ ब्लड पास how much pass about 4 ml of CO2. किती ml? 4 ml of CO2. ओके, 4 ml CO2 पास करण्याची टेंडन्सी असणार. इज इट क्लियर? ओके, काय 100 ml ऑफ ब्लड मध्ये 4 ml O2 सर CO2 आणि याच्यामध्ये 100 ml मध्ये 5 ml O2. आता तुम्ही मला हे 20 ml काय आहे बरं? ते हे टोटल हिमोग्लोबिन कॅरी आउट केलेली आहे. टोटल हिमोग्लोबिन कॅरी आउट केलेली जर काढलं तर ते एवढं येईल. लक्षात घ्या. ओके, टोटल हिमोग्लोबिन काढलेलं. मग तुम्हाला हे नेमकी व्हॅल्यू कशाची कन्सर्न आहे? तर ऍक्च्युअल किती ट्रान्सपोर्ट करतं? 5 ml डिलिव्हर करू शकतो टिश्यूला, असं आपण म्हणतो त्यातलं. म्हणजे त्यातला ऑक्सिजन जरी आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणू, ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणू, तर त्याच्यातलं मात्र सगळाच ऑक्सिजन कंप्लीट देऊन टाकला जातो का? बरं, एक्सपिरेशन करताना 100% O2 निघून जातो का रक्तामधला? बिलकुल नाही. जरी तसं डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल तरी सुद्धा त्याच्यातलं 40 एवढं राहतं mm ऑफ Hg, है की नाही? आणि 40चं किती बनतं? 95 बनतं, है की नाही? जसं असंच बनतं ना. सो या पद्धतीचा पार्ट आहे. ओके, सो या पद्धतीने जनरली पार्ट येणार आहे. सो वी जस्ट टेक इट ॲज लाईक दॅट. ओके, अजून याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं, सो दिस इज अबाउट यू कॅन से इट ॲज अ व्हॉट अबाउट द ट्रान्सफर डिलिव्हर ऑफ दॅट ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आउटसाइड द बॉडी अँड इनसाइड टू टिश्यू, व्हॉट एव्हर वी जस्ट टेक. ओके, तर एवढ्या पद्धतीने हे सप्लाय करणार. आता जनरली तुम्ही जर बघितलं तर याचा पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे. हाऊ ऍक्च्युअली दॅट वी जस्ट टेक इट ॲज अ न्यूरल सिस्टम. न्यूरल सिस्टम नेमकी कशी कंट्रोल करणार आहे यांना हे आपल्याला इथं डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, तर न्यूरल सिस्टम कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहे बघा. वी जस्ट टेक इट ॲज अ regulation to respiratory system, okay, regulation to respiratory system. So actually respiration is regulated by that two different way. दोन वेगवेगळ्या वेनं रेस्पिरेशन कंट्रोल केलं जातं. वन इज बाय युजिंग दॅट इज नर्व्स, दॅट इज CNS. ओके, रेस्पिरेशनचं रेग्युलेशन कसं केलं जातं? वन इज बाय युजिंग CNS, सेंट्रल नर्वस सिस्टम. अदर वन इज नथिंग बट बाय युजिंग केमिकल कंट्रोल. And third one is by using the hormonal control. Okay, so just here. Okay, so central nervous system which include the two center. One is respiratory rhythm center. Respiratory rhythm center कोण आहे बरं? The respiratory rhythm center is nothing but the medulla. Medulla हे respiratory rhythm center असतं. And the second thing is respiratory rhythm means nothing but primary control on respiration. So if suppose this center stop to work, so that person dies suddenly. Okay, who dies suddenly because of whenever that medulla which stop. Okay, means this is nothing but the primary regulation. Okay, the second one thing is that which is useful for the breathing. The breathing center we just also take it as a, this is nothing but the pneumotaxic center. The second one thing is that pneumotaxic center. The term pneumotaxic, the term pneumo म्हणजे lungs.
Okay, and taxa म्हणजे अरेंजमेंट. Taxonomy we just take it as a. So pneumotaxic center कोण आहे? The pneumotaxic center is nothing but the pons verula. Both are part of, okay, hindbrain, pons veruli. Okay, so it can be work. Okay, moderately works together. Moderately works together. Okay, they work together. हे दोन्ही काय करतात? pneumotaxic center, pons veruli. Okay, moderately work करतात म्हणजे काय? या दोघांचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन सोबत, म्हणजे हा काय करणार आहे? याला इन्फॉर्मेशन देणार आहे, त्याच्यावरून हा रेग्युलेट करणार आहे. ओके, म्हणजे याला हा सांगणार आहे, पॉन्स जाऊन मेडुलाला सांगणार आहे. ओके, त्याच्यामुळे दोघांची वर्किंग खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ब्रीथिंगचा रेट वाढला तर रेस्पिरेशनचा जो रिदम आहे त्या रिदम सोबत कुणाचं हार्टची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम इनडायरेक्टली मेडुला करतो. कारण मेडुलाचं वॅगस नावाची नर्व असते, जी नर्व काय जोडलेली असते? लॉंगेस्ट नर्व आहे, तुम्हाला माहिती आहे. जी नर्व कशाला जोडलेली असते? मेन जे ऑर्गन आहेत, जे इनव्हॉल्युंटरी आहेत, त्यांना जोडण्याचं काम या मेडुलाच्या मदतीने केलं जातं. त्यामुळं मोस्ट ऑफ द इनव्हॉल्युंटरी ऍक्टिव्हिटीज रेग्युलेटेड बाय मेडुला हा शब्द आपला असतो. ओके, सो या पद्धतीचा पॉइंट आहे. सो हे झालं न्यूमोटॅक्सिक सेंटर बद्दल. त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल मध्ये काय असतं माहिती का? केमिकल कंट्रोल मध्ये या ठिकाणी किमोसेन्सिटिव्ह एरिया असतो, जो सीएनएस मध्येच आहे. एक काय प्रेझेंट आहे इथं? किमोसेन्सिटिव्ह एरिया कुठं प्रेझेंट आहे? किमोसेन्सिटिव्ह एरिया प्रेझेंट आहे. सो दिस किमोसेन्सिटिव्ह एरिया इज लोकेटेड, किमोसेन्सिटिव्ह एरिया near respiratory rhythm center. Respiratory rhythm center. Chemosensitive area near respiratory rhythm center. म्हणजे मेडुलाच्या जवळ एक एरिया आहे ब्रेनचा, त्याचं नाव आहे किमोसेन्सिटिव्ह एरिया. या किमोसेन्सिटिव्ह एरियाचे रिसेप्टर कुठे बसलेले आहेत? तर केमिकल कंट्रोल मध्ये. सो H+ ion and CO2 concentration check. ओके, यांची चेकिंग केली जाते. H+ आयन आणि CO2 कॉन्सन्ट्रेशनची चेकिंग केली जाते. कुठं चेकिंग केली जाते? सो किमो रिसेप्टर्स असतात. सो किमो रिसेप्टर्स इन कुठं असतात किमो रिसेप्टर? सो दॅट किमो रिसेप्टर्स आर लाइज इन टू region 1 and 2. One is nothing but the aortic arch. ओके, जे आयोर्टा आहे त्याचे कर्व जे आहे त्याच्या तिथे एक किमोसेन्सिटिव्ह एरिया आहे, ते याचं कॉन्सन्ट्रेशन तपासतो. आणि दुसरा असतो कॅरोटिड आर्टरी. कॅरोटिड आर्टरी म्हणजे द आर्टरी विच सप्लाय ब्लड टुवर्ड द ब्रेनकडे ब्लड सप्लाय करणारी आर्टरी. दिस इज द कॅरोटिड आर्टरी. ओके, हाताकडे जाणारी ब्रांकियल आर्टरी असते, तर याच्या तिथं माहिती देण्याचं काम हे करतात. तर यांच्या तिथले रिसेप्टर, हे किमो रिसेप्टर, याची माहिती कुणाला देतात? तर याची माहिती देतात या एरियाला. याची माहिती कुणाला देतात? या किमोसेन्सिटिव्ह एरियाला देतात. आणि हा किमोसेन्सिटिव्ह एरिया रेस्पिरेटरी रिदम सेंटरच्या जवळ असल्यामुळे याची माहिती कुणाला मिळते? याला मिळते. मग हा याला मिळाली की मग तो रेग्युलेशन करेल. इज इट क्लिअर? ओके, सो दिस इज व्हॉट अबाउट द केमिकल कंट्रोल. हे झालं केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल मध्ये कोणते आयन तपासले जातात? तर ओके, H+ कॉन्सन्ट्रेशन अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन. H+ आयन अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन, या दोन गोष्टी तपासल्या जातात. अँड व्हॉट अबाउट द हार्मोनल कंट्रोल? सो हार्मोनल कंट्रोल विच मीन्स नथिंग बट, सो व्हेनेवर द व्हेरियस काइंड्स ऑफ हार्मोन इन आवर बॉडी, वेगवेगळ्या जो हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सशी रिलेटेड या ठिकाणी ऍक्टिव्हिटी वाढवली जाते. जसं की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, सो ॲड्रिनालाइन असेल. सो ॲड्रिनालाइन हा हार्मोन काय करतो माहिती का? सो ॲड्रिनालाइन जनरली स्पीड अप ब्रीदिंग. घबराट वगैरे झाल्याच्या नंतर बघा ना आपल्याला कसं होतं. What's your breathing? So this is the difficulties.
So related with the breathing terms, so speed up the breathing, adrenaline related लक्षात घ्या, and it can be slowed down. It can be slowed down by using, we can say it as this acetylcholine. Acetylcholine. These are the two kind of neurotransmitters. Okay, not generally. So slow down the activities. Slow down activities. Or we also take it as a, so generally we can say it as a, so anti-anxietic substances, they are useful to slow down the activity. Okay, anti-anxietic जे असतात तर ते ऍक्टिव्हिटी स्लो करतात हार्मोन जस्ट लाईक सेरोटोनिन, मेलाटोनिन. ओके, हे जे असतात त्यांच्याशी कन्सर्न असणारा पॉइंट आहे. सो जस्ट कीप इन माइंड व्हाट अबाउट द रेस्पिरेटरी कंट्रोल. ओके, इज इट क्लियर? इज इट क्लियर? ओके, सो लाइक that. So now we just going to move toward the next point. That is nothing but the last part for this topic. That is respiratory disorders. Respiratory disorders. Which are they? The respiratory disorder which include the one asthma. Asthma is nothing but we can say it as a, so difficulties in breathing due to allergic response. Okay, difficulties in breathing. The main reason behind the asthma is allergic response. Okay, difficulties in breathing due to allergic response which cause inflammation of what? Bronchioles किंवा bronchioles etc. Okay, यांचं काय होतं? Inflammation होतं. So that's why that air will not easily pass inside to lungs, and so it requires, we can say it as a pumps. Okay, to reduce the inflammation as well as to enter that air, to facilitate the air into the lungs. त्याच्यामुळे ते पंप असतात. ओके, असतं म्हणजे दम्याच्या पेशंटला ते पंप वाढला की ते बरं वाटतं तशाने. अदरवाईज जनरली त्यांचं काय होतं, ही जी नळी असते हिची साईज कमी होते त्या इन्फ्लामेशनमुळे, त्याच्यामुळे ऑक्सिजन इझिली किंवा एअर इझिली पास होत नाही तशाने. ओके, कधी कधी तर कोलॅप्स होते डायरेक्ट, वरचा वरून खालचा खाली श्वास, कळतंय ना. सो असंही कधी कधी होतं. ओके, सो या पद्धतीने जनरली पार्ट आहे. ऍक्च्युली अस्थमा का होतं? इट इज बिकॉज ऑफ सीजनल चेंजेस, इट इज बिकॉज ऑफ सम काइंड ऑफ ॲलर्जी. द मेन रिझन इज नथिंग बट ॲलर्जी. मेन रिझन त्याचं जे दिलेलं आहे ते ॲलर्जी दिलंय, बट समटाइम इट ऑल्सो बिकॉज ऑफ सीजनल चेंजेस. एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस आहे, वातावरणामधला जो बदल आहे, विच इट ॲज ह्युमिडिटी, टेम्परेचर, इवन दॅट इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक अदर कंडिशन, ढगाळ वातावरण वगैरे जरी झालं तरी देखील या व्यक्तीला अस्थमा, दम्यावाल्याला खूप त्रास होतो लक्षात घ्या. ओके, सो या पद्धतीचा पॉइंट असेल. द सेकंड थिंग इज दॅट इज emphysema. The person who having the asthma, okay, the person who having asthma and which is a long last, okay, it means that this is a chronic case, a chronic respiratory disorder, एक प्रकारची chronic respiratory disorder आहे. कोण बरं? emphysema, a chronic respiratory disorder. क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ओके, क्रोनिक म्हणजे काय बरं? जुनाट. अस्थमाच्या नंतरची पुढची स्टेज आहे. काय होतं याच्यामध्ये? सो इन दिस पर्टिक्युलर केस emphysema, सो ruptured alveoli ruptured होतात. We know that alveoli helps to extend the gas, and if that alveoli ruptured, so there is a difficulties, means decrease in surface area for the exchange कमी होईल, and so that's why so leads to difficulties in breathing
ब्रीदिंग मध्ये डिफिकल्टीज यायला लागेल. समटाइम्स नोसिया, चक्कर वगैरे आलेला सारखं होईल. अँड मे कॉज द डेथ, त्याच्यामुळे डेथ पण होऊ शकेल. सडनली स्टॉप होईल फंक्शनिंग आणि डेथ होईल, लक्षात घ्या. ओके, सो व्हाय द एम्फायसेमा कॉज? द बेसिक रीजन बिहाइंड द एम्फायसेमा इज नथिंग बट reason is nothing but the cigarette smoking. We just take it as cigarette smoking, the basic reason. Okay, or tobacco smoke, not only cigarette, somewhat we also call it as a bidi. Okay, so this is a tobacco smoke. टोबॅकोच्या स्मोकमुळे या ठिकाणी काय होतं, हा एम्फायसेमा होतो. ओके, म्युकस सेक्रेट होतो आणि ज्या अल्व्हिओला वगैरे असतात, ज्या आतमधल्या हवेच्या पोकळ्या पातळ असतात, त्या फुटतात आणि त्या फुटल्यामुळे इनडायरेक्टली काय होतं, जे ऑक्सिजन एक्सचेंज व्हायला पाहिजे ब्लड व्हेसल सोबत, तो प्रॉपर होत नाही. अँड सो इट लीड्स टू, वी कॅन सी दॅट द डिफिकल्टीज इज इन ब्रीदिंग. सो दिस इज अ एम्फायसेमा केस. We know that the treatment is in early stage. We use the alpha antitrypsin. Okay, so also emphysema. Last one is nothing but occupational respiratory disorders. ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. तर या ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर मध्ये ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात, इंडस्ट्रियल सबस्टन्सेसमुळे होतं. ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर कशामुळे होतं? इंडस्ट्रियल सबस्टन्सेसमुळे. तर कोण येतं याच्यामध्ये इंडस्ट्रियल सबस्टन्सेसमध्ये? इंडस्ट्रियल सबस्टन्सेस विच इन्क्लूड fibrosis, it includes the necrosis. ओके, फायब्रोसिस म्हणजे काय होतं? मसल्स जे असतात, मसल्स त्यांच्यामध्ये काय होतं? इन्फ्लॅमेशन होतं, वर्किंग करत नाहीत, नाही का? प्रॉपरली जनरली मसल वर्क करत नाही. ओके, सो ज्या मसल्स असतात, मसल्स नॉट वर्क. त्याच्यानंतर नेक्रोसिस मध्ये काय होतं? स्टोन पार्टिकल ओके, कॉज डेथ ऑफ टिश्यू. स्टोन पार्टिकल ज्या काही फॅक्टरीज असतात, ओके, वी जस्ट कॉल देम एज दॅट इज स्टोन क्रशर. ओके, जर स्टोन क्रशर मध्ये जर चुकून एखादा स्टोन गेला रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, जिथं तो स्टोन आहे त्याच्या जवळचे सगळे टिश्यू डेड होतात. याला म्हणायचं नेक्रोसिस. लक्षात घ्या, फायब्रोसिस असेल, नेक्रोसिस असेल, याच्यामुळे. मग याच्यासाठी अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे? टू वेअर द मास्क. ओके, सो या पद्धतीने. सो दिस इज व्हॉट अबाउट द ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. इज इट क्लिअर? ओके, सो या पद्धतीचा हा पार्ट आहे. इवन दॅट इज नथिंग बट सिलिकॉसिस टू. सिलिकॉसिस म्हणजे काय असतं आणखी याच्यामध्ये एक कंडिशन? सिलिकॉसिस म्हणजे स्टोन पार्टिकल तसाच जाणं, त्याच्यामुळे रेस्पिरेटरी पॅसेज ब्लॉक होणं. ब्लॉक द रेस्पिरेटरी पॅसेज. This is another one condition which is concerned with the stone industries. Okay, so या पद्धतीने स्टोन क्रशरशी रिलेटेड असणाऱ्या तिन्ही टेक्नॉलॉजी आहे. ओके, सो जस्ट कीप इन माइंड.